आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उमरस दरोड्यातील 9 तोळे सोने हस्तगत, सहाय्यक फौजदारासह हवालदारास मारहाण. कराडमधील घटना, अजिंक्य तारावर बिबट्याचा वावर. वाघोशीत वीज वितरणाचा ढिसाळ कारभार. महाबळेश्वर पोलीस पाटलासह 42 जणांवर गुन्हा दाखल. राज्यात सेवा हमी कायदा लागू. महाबळेश्वर पर्यटन स्थळाला टपरीचे नंदवंदन अशी नवी ओळख. बेवारस वाहनांचा धणी शोधणार कधी, शहराच्या विद्रुपीकरणात भर. साताऱ्यात BSNL सेवेचा खेळखंडोबा, ग्राहक संतप्त. व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिनला आता नवा अधिकार. रेस्ट्रिक्टेड ग्रुप हा नवीन फीचर. बातमीपत्र सविस्तर. उमरस येथील दरोड्यातील तपासाच्या अनुषंगाने श्रीगोंदा येथे गेलेल्या उमरस पोलिसांच्या पथकानं एकूण 47 तोळे ऐवजापैकी 9.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. दरोडेखोरांनी गुन्ह्यासाठी वापरलेली लोखंडी रॉड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील एका आरोपीचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शशिकांत उर्फ दत्तू भोसले, वय 38, राहणार मांडवगण, तालुका श्रीगोंदा, जिल्हा नगर. अतुल उर्फ दत्तू भोसले, वय 23, राहणार बलगुड, तालुका श्रीगोंदा. अरुण दशरथ चव्हाण, राहणार पद्यपूरवाडी, तालुका व जिल्हा नगर. देवराम गुलाब घोगरे, वय 36, राहणार मांडवगण, मांडुळवाडी, तालुका श्रीगोंदा. या दरोडेखोरांना उमरस पोलिसांनी अटक केली आहे. उमरस पोलिसांच्या कोठडीत असलेला आरोपी काळ्या उर्फ शशिकांत भोसले हा टोळीचा प्रमुख असून तपासातील महत्त्वाचे धागेदोरे मिळावेत व चोरीचा ऐवज हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी त्याला श्रीगोंदा येथे अधिक तपासासाठी नेले होते. यावेळी त्याने राहत्या घरासमोर काही अंतरावरील शेत जमिनीतील घासगवताच्या बुडक्याला ठेवलेले सुमारे 9.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांना काढून दिले. तर गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड पोलिसांनी सरकारी पंचासमक्ष पंचनामा करून जप्त केला आहे. श्रीगोंदा येथे केलेल्या पथकात पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवडे, हेड कॉन्स्टेबल सतीश मयेकर, पोलीस नाईक लक्ष्मण जगधने, कॉन्स्टेबल अण्णा मारेकर, फडतरे महिला कॉन्स्टेबल अश्विनी थोरवडे यांचा सहभाग होता. कराड येथील दत्त चौक परिसरात ड्युटीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या सहाय्यक फौजदारासह हवालदाराला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. रविवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्या मुलास पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक फौजदार बळवंत चव्हाण आणि हवालदार उमेश बाजीराव माने यांना मारहाण करण्यात आली आहे. तर उमेश माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सईद अल्ताफ शिकलगार याला पोलिसांनी अटक केली आहे. आणखी एका विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार बळवंत चव्हाण आणि हवालदार उमेश बाजीराव माने हे दोघे जण दत्त चौक ते कर्मवीर पुतळा परिसरात वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत होते. सईद शिकलगार यांच्यासह आणखी 2 जण मोटरसायकलवरून ट्रिपल सीट तेथे आले. त्यांना पोलिसांनी अडवलं असता मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला एक जण उतरून पळून गेला. तर अन्य दोघांना अडवून पोलिसांनी त्यांना तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगितलं. यावेळी आम्ही कोण आहोत माहितीये का, आम्हाला ओळखत नाही का, असं म्हणत सईद शिकलगार आणि त्याच्या जोडीदारानं पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना मारहाण केली. संशयितांनी सहाय्यक फौजदार चव्हाण यांचे गचुडे धरून त्यांचा हात पिरगाळून फाईट मारल्या. तर उमेश माने यांच्या छातीवर फाईट मारून त्यांनाही जखमी केलं. या मारहाणीमुळे हवालदाराच्या छातीवरील नेमप्लेट तुटली असून छातीला दुखापत झाली आहे. तर सहाय्यक फौजदार चव्हाण यांच्या छातीवरील पदकही तुटलं आहे. तशाही परिस्थितीत पोलिसांनी सईद शिकलगार याला पकडून शहर पोलिसात दाखल केलं. सातारा शहरालगत असलेल्या किल्ले अजिंक्य ताऱ्यावरती फिरायला गेलेल्या नागरिकांना दक्षिण दरवाजा परिसरात 2 बिबट्यांचं दर्शन झालं. अजिंक्य ताऱ्यावर सकाळी व सायंकाळच्या सुमारास दररोज अनेक जण फिरावयास जात असतात. संजय माने व सहकारी शनिवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाच्या परिसरात असेच फिरावयास गेले होते. त्यावेळी त्यांना चक्क 2 बिबट्यांचे दर्शन घडले. समोर साक्षात बिबट्याला पाहून त्यांचा थरकाप उडाला. भीतीतून थोडेसे सावरल्यानंतर त्यांना बराच वेळ हे बिबटे परिसरात वावरताना दिसत होते. त्यामुळे किल्ले अजिंक्य तारा परिसरात
बिबट्यांचा वावर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून नागरिकांनी अजिंक्यतारा परिसरात फिरताना काळजी घेणे गरजेचे आहे। काही नागरिकांनी याबाबतची कल्पना वन विभागाला दिली असून वन अधिकाऱ्यांनी याबाबतची खबरदारी घेऊन या परिसरात पिंजरे लावावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। वाघोशी तालुका खंडाळा गावाच्या हद्दीमध्ये खंडोबादरा या शिवारात असणारा विद्युत पुरवठा करणारा डीपी गेल्या महिनाभरापासून जळाला असून हा डीपी जळाल्यानंतर वीज वितरण कंपनीनं सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरल्याशिवाय नवीन डीपी जोडणार नाही असा फतवा काढला होता। शेतकऱ्यांनी वीज बिल भरूनही अद्याप डीपी सुरू झालेला नाही। वीज कंपनीच्या या कारभाराचा वाघोशीतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून पाणी असून देखील विजेअभावी सारी पिकं वाळू लागली आहेत। वाघोशी गावच्या हद्दीमध्ये खंडोबादरा या शिवारात असणारा वीज वितरण कंपनीचा शेती पंपांना विद्युत पुरवठा करणारा डीपी गेल्या महिनाभरापासून जळाला आहे। हा डीपी जळल्यानंतर शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे नवीन डीपीची मागणी केली असता डीपी जळाल्यानंतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीनं या डीपीवरील कनेक्शन धारक सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरल्याशिवाय नवीन डीपी जोडणार नाही असा मोगलाई फतवा काढला होता। या फतव्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आपापली वीज बिलं भरली। त्यानंतर वीज वितरण कंपनीने डीपी दिला, पण हा डीपी जोडला की लगेच त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन नवीन दिलेला डीपी देखील जळाला। तो डीपी महिना झाला तरी अद्यापही सुरू झालेला नाही। वीज कंपनीच्या या मोगलाईचा मोठा फटका वाघोशीतील शेतकऱ्यांना बसला असून वाघोशीमध्ये पाणी असताना देखील विजेअभावी गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी शेतपिकं वाळू लागली आहेत। या डीपीवर कनेक्शन असणाऱ्या विहिरींमधून 200 ते 300 एकर शेतीला पाणी दिलं जात असून ही सर्व शेती आणि शेतकरी आता अडचणीत आले आहेत। तरी वीज वितरण कंपनीनं तातडीनं नवीन डीपी वाघोशी येथे बसवावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। खुनाचा गुन्हा मागे घ्यावा यासाठी विवर तालुका महाबळेश्वर या गावचे पोलीस पाटीलांसह काही पुढारी हे विजय विश्वनाथ मोरे यांना 5 लाख रुपयांचे आमिष दाखवून दबाव टाकत आहेत। दबावाला विजय मोरे बळी न पडल्यानं गावानं त्यांचं घर वाळीत टाकलं आहे। या प्रकरणी मोरे यांच्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिसांनी पोलीस पाटील यांच्यासह 42 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय मोरे यांचे वडील विश्वनाथ पांडुरंग मोरे यांचा 14 ऑगस्ट 1999 मध्ये खून झाला होता। या प्रकरणी त्यांचे जावई विष्णू भगवान कदम, सुरेश बाबूराव कदम, तुकाराम नवलू कदम व एकनाथ दत्तू कदम यांना मेढा पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने विश्वनाथ मोरे यांचे जावई यांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर इतर 3 आरोपींची निर्दोष सुटका केली। 3 आरोपी निर्दोष सुटल्याने सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले। या प्रकरणी सुनावणी सुरू असताना मुख्य आरोपी विष्णू कदम हा जामिनावर मुक्त झाला। 2007 साली गावचे पोलीस पाटील कृष्णा धोंडीबा कदम यांनी विजय मोरे व त्यांचे आई यांना घरी बोलवून घेतले। तेथे गावची बैठक सुरू होती। या बैठकीत पोलीस पाटील यांनी आम्हाला गावातील आरोपी विरोधात दाखल केलेला गुन्हा व अपील मागे घ्यावीत, यासाठी आम्ही तुम्हाला 5 ते 25 लाख रुपये देऊ अशा प्रकारे गावातील पुढारी मंडळींनी विजय मोरे व त्यांच्या कुटुंबावर दबाव टाकला। मात्र मोरे यांनी दबावाला बळी न पडता दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यास नकार दिला। तेव्हापासून या गावाने विजय मोरे यांच्या घरावर बहिष्कार टाकला आहे। या प्रकरणी विजय मोरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। विजय मोरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की गावातील उत्सवाची वर्गणी आमच्याकडून घेतली जात नाही, आम्हाला कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नाही, आम्ही स्वतःहून कार्यक्रमात गेलो तर आम्हाला बाहेर काढले जाते, गावात दळण दळून मिळत नाही, सतत शिवीगाळ व धमकी दिली जाते। या त्रासाला कंटाळून आम्ही गाव सोडले आहे, परंतु अधूनमधून आम्ही गावातील घरी जातो तेव्हा गावातील लोक आम्हाला धमकी देतात, बापाला मारले तसे तुम्हालाही आम्ही गोळ्या घालून मारू असे दमदाटी करतात। या प्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी एकूण 45 जणांवर गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत तिटकारे करीत आहेत। बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांती। विश्रांतीनंतर आपण पाहणार आहोत राज्यात सेवा हमी कायदा लागू। महाबळेश्वर पर्यटन स्थळाला
टपरीचे नंदवंदन अशी नवी ओळख. बेवारस वाहनांचा धणी शोधणार कधी? शहराच्या विद्रुपीकरणात भर. साताऱ्यात BSNL सेवेचा खेळखंडोबा. ग्राहक संतप्त. व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिनला आता नवा अधिकार. रेस्ट्रिक्टेड ग्रुप हा नवीन फीचर. बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात आता पुढील घडामोडी. नव्या इमारतींना परवानगी देण्यासाठी राज्य सरकारनं अधिकाऱ्यांना राईट टू सर्व्हिसेस अर्थात सेवा हमी कायदा लागू करण्यात आला आहे. निश्चित केलेल्या कालावधीमध्ये इमारतींना विविध टप्प्यांची परवानगी न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांना 500 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत मुंबई महापालिकेने इमारत बांधकामाला परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करून प्रत्येक परवानगीची कालमर्यादा ठरवली आहे. याच पद्धतीनं राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सर्व शहरातील स्थानिक सरकारी संस्थांनाही हा नियम लागू केला आहे. नगरविकास विभागाने ठरवलेल्या मुदतीत इमारतींना परवानगी न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट नुसार कारवाई करण्याचा सरकारी अध्यादेश नगरविकास विभागाने प्रसिद्ध केला आहे. प्रमाणपत्र देण्याची कालमर्यादा ठरवण्याबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे एखादे प्रमाणपत्र सबळ कारणाशिवाय ठरलेल्या मुदतीत न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला लोकप्रतिनिधींच्या मताच्या राजकारणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एक नवी ओळख प्राप्त झाली आहे. महाबळेश्वर हे केवळ नावालाच नंदनवन म्हणून राहिलं असून आता या पर्यटन स्थळाला टपऱ्यांचं नंदनवन म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. शहरात पाहावं तिकडे टपऱ्या दिसून येतात. या टपऱ्यांपासून शहराचा एकही रस्ता शिल्लक राहिलेला नाही. या टपरीमुळे शहराचं स्वरूप बदललं आहे. पण याची खंत ना अधिकाऱ्यांना आहे न राजकारणी लोकांना. राज्यातील सर्वात उंचावरील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर देशात प्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळाला लाभलेला निसर्गदत्त खजिना पाहण्यासाठी येथे देशविदेशातून सुमारे 20 लाख पर्यटन सहलीसाठी येतात. शालेय सहलींचे प्रमाणही येथे मोठे आहे. काही वर्षापर्यंत येथील पर्यटकांची संख्या वाढत होती, परंतु आता पर्यटकांची संख्या वाढताना दिसत नाही. उलट पर्यटकांची संख्या घटल्यामुळे येथील बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या धंद्याला 20 ते 30% कात्री लागली आहे. याबाबत कोणी आत्मपरीक्षण करीत नाही. पर्यटकांची संख्या घटण्यामागे सतत होणारी वाहतुकीची कोंडी, सर्वच रस्त्यांवर टपरींनी केलेले अतिक्रमण, बाजारपेठेत बसणारे परप्रांतीय पथारीवाले ही कारणे प्रमुख मानली जात आहेत. महाबळेश्वर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत भाग घेतला आहे. या स्पर्धेत बक्षीस मिळवण्याचा पालिकेने चंग बांधला आहे. त्यासाठी पालिकेचे लोकप्रतिनिधींसह पालिकेचे अधिकारी कर्मचारी हे स्वच्छता अभियानात गुंतले आहेत. या संधीचा फायदा घेऊन गेल्या 2 महिन्यात सुमारे 50 ते 60 टपरी शहराच्या बाळासाहेब ठाकरे चौक, वाहनतळाच्या बाजूस शिवाजी चौक, हॉली चर्च, बस डेपो परिसर, हॉटेल ड्रीमलँड परिसर या रस्त्यांवर लागलेल्या दिसत आहेत. 2 दिवसात आदर्जी मार्गावर 12 टपरी लागल्या असून या रस्त्यावर आता वाहतुकीची कोंडी होणार आहे. महाबळेश्वरला एकही रस्ता असा नाही की त्या रस्त्यावर टपरी नाही, पर्यटकांची वर्दळ नाही. अशा रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर टपरी लागल्या आहेत. पालिकेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन डोळ्याला पट्टी बांधून गांधारीची भूमिका बजावत असल्याने आता जिल्हा प्रशासनाने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे. सातारा शहरात बहुतांश रस्त्यावर बेवारस वाहनं पडलेली दिसून येतात. ही वाहनं कित्येक दिवसांपासून धूळखात पडून आहेत. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भरच पडत आहे. अशा बेवारस वाहनांचे मालक शोधणार तरी कधी, असा सवाल सातारकरांनी प्रशासनाला केला आहे. साताऱ्यातील मुख्य पेठेत जागोजागी बेवारस वाहने आढळून येतात. ही वाहनं रस्त्याच्या कडेलाच उभी केली असल्यामुळे अपघाताला निमंत्रण देत आहेत. रात्रीच्या वेळी अशा वाहनांमुळे अपघाताचे प्रसंगही उद्भवलेले आहेत. तरी देखील पोलीस प्रशासन याबाबत कोणतीच कारवाई करत नाही. एकीकडे पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीच्या नियमांबाबत कडक अंमलबजावणी होते,
साताऱ्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे। या प्रश्नाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत। रस्त्यावर नो पार्किंग मध्ये एखादं वाहन अथवा चारचाकी लावलेली दिसली की वाहतूक पोलीस त्या वाहनावर लगेच कारवाई करतात। शहरातील एकेरी वाहतूक व्यवस्था मोडणाऱ्यांवर देखील वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात। दुसरीकडे मात्र साताऱ्यातील रविवार पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ तसंच पोलीस मुख्यालयासमोर, मल्हार पेठ, गोडोली परिसर, झेडपी रोड, केसरकर पेठ तसेच शहरातील बऱ्याच गॅरेजच्या बाहेर कोणत्याही कारवाईची तमा न बाळगता रस्त्यावरच नादुरुस्त अपघातग्रस्त वाहने धूळ खात पडलेली दिसून येतात। बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये गुरुवारी सकाळपासूनच बिघाड झाल्यानं दिवसभर या सेवेचा खेळखंडोबा झाला होता। यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। संतप्त ग्राहकांनी कामकाजात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। सध्या 4Gच्या हायस्पीडच्या जमान्याबरोबर ग्राहकही ऍडव्हान्स होत चालले आहेत। बाजारातही विविध कंपन्यांनी 4Gच्या नेट सेवा देऊन स्पर्धा निर्माण केली आहे। तसेच बीएसएनएलही या स्पर्धेच्या जमान्याबरोबर फास्ट इंटरनेट सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी विविध सवलतीही दिल्या आहेत। मात्र त्यांच्या सेवेबाबत ग्राहक समाधानी नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे। ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेला समस्या निर्माण होत असताना आता शहरातही बीएसएनएल सेवेच्या समस्या निर्माण होत असल्याने बीएसएनएलचे मार्केट डाऊन होत असल्याचे वास्तव आहे। खरं तर बीएसएनएल ही शासनमान्य संपर्क सुविधा असल्याने गावोगावी बीएसएनएलचे नेटवर्क जोडले जात आहे। परंतु बीएसएनएल सेवेच्या कनेक्टिव्हिटी बाबत ग्राहकांच्या कायमच तक्रारी आहेत। त्यामुळे त्यांच्याकडून बीएसएनएल सोडून इतर मोबाईल कार्डची पसंती दर्शवली जात आहे। कोणत्या सदस्यांना कोणता मेसेज टाकायचा, कोणता फोटो शेअर करायचा हे ठरवण्याचे अधिकार आता लवकरच व्हॉट्सअपच्या ग्रुप ऍडमिनला मिळणार आहेत। त्यामुळे हे पद आणखी जबाबदारीचं होणार आहे। रिस्ट्रिक्टेड ग्रुप नावाच्या या नव्या फीचरची चाचणी घेतली जात असून लवकरच याचा व्हॉट्सअपच्या नव्या व्हर्जनमध्ये समावेश होणार आहे। या फीचरमध्ये ग्रुप ऍडमिनला आणखी अधिकार बहाल करण्यात आले आहेत। मेसेज, फोटो, GIF किंवा व्हॉइस मेसेजवर आता ऍडमिन बंधनं घालू शकतो। समजा तुम्हाला एखादा मेसेज टाकायचा असेल तर ग्रुपवरील मेसेज ऍडमिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल। त्यानंतर तो मेसेज फक्त ऍडमिनला दिसेल। मग हा मेसेज किंवा फोटो पाहून ग्रुपवर पुढे तो मेसेज फॉरवर्ड करायचा अथवा नाही हे ऍडमिन ठरवणार आहे। ग्रुप रिस्ट्रिक्टेड फीचर ग्रुपमधील ऍडमिनचे अधिकार असलेली कोणतीही व्यक्ती वापरू शकतो। ही सेटिंग दर 72 तासांनी बदलताही येणार आहे। सध्या ऍडमिनला नव्या सदस्यांना ग्रुपमध्ये घेण्याचे अधिकार आहेत। मात्र कोणताही सदस्य कोणताही मेसेज टाकण्यास स्वतंत्र असतो। शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। उमरस दरोड्यातील 9 तोळे सोने हस्तगत, सहाय्यक फौजदारासह हवालदारास मारहाण। कराडमधील घटना, अजिंक्य तारावर बिबट्याचा वावर। वाघोशीत वीज वितरणाचा ढिसाळ कारभार। महाबळेश्वर पोलीस पाटलासह 42 जणांवर गुन्हा दाखल। राज्यात सेवा हमी कायदा लागू। महाबळेश्वर पर्यटन स्थळाला टपरीचे नंदवंदन अशी नवी ओळख। बेवारस वाहनांचा धणी शोधणार कधी, शहराच्या विद्रुपीकरणात भर। साताऱ्यात बीएसएनएल सेवेचा खेळखंडोबा, ग्राहक संतप्त। व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिनला आता नवा अधिकार। रेस्ट्रिक्टेड ग्रुप हा नवीन फीचर। हे होतं आजचं लोकवृत्त। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।